सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 8. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणतात, कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का, जे मी विचारले ते सांगावे. सांगा, ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणतात ते काय, अधिभूत म्हणतात ते कसे आहे, यात अधिदैव कोण आहे हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. हे मधुसूदना, या देहात अभियज्ञ कोणता व कसा, अंतकरण निग्रह केलेले योगी देहावसानासमयी तुला कसं काय जाणतात. देवा, अधियज्ञ तो काय आहे व या देहात तो कोण आहे हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंतकरण स्वाधीन करून घेतले आहे त्या पुरुषाकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा, जे मला ऐकवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीचे घरात निजला असेल तर त्याचे बरळण्यातले शब्दसुद्धा व्यर्थ जाणार नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले. अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक. अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर ते आश्चर्य नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग ज्याला कृपेने उपदेश करतील तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही. जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले अंतकरण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतील. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सफल आहेत. यासाठी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारेल अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले. कारण स्तनपान केल्यानंतर दूर असलेल्या मुलाची भूक आईला समजते. एरवी काय ते शब्दाने मला भूक लागली, दूध पाज असे सांगते काय, आणि मग ती त्याला स्तनपान देते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही. परंतु ते असो, देव जे काही बोलला ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म, ब्रह्माची आकाराच्या उत्पत्ती विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थाची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे सृष्टी व्यापार आहे त्याचे नाव कर्म आहे. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल, पण ते स्वभावाने शून्य नाही, कारण ते मूळचे सत आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे, जे इतकेही सूक्ष्म आहे, परंतु झिरझिरीत असलेल्या या प्रपंच रूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गाळले जात नाही. ते परब्रह्म होय. आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी आकार विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही. अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म असे नाव आहे. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही, त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माचे ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोलकांचे दाट आकार येतात. त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पाहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजेच मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते व त्या एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची तर गणतीही नाही. मग त्या गोलकांमधील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदी संकल्प करावयास लागले. हे असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढावयास लागली, पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भारलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे याप्रमाणे त्या ब्रह्माचे ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही. येथे उगीचच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. इतर जीवभावाच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ शून्य आहे. म्हणून मुळात याचा करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच आपोआप वाढावयास लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या योगे हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो
असा जो व्यापार त्याला कर्म असे नाव आहे. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर वस्तू, जीव हाच अधिदैवत आणि या देहात देहभावाचा उपशमन करणारा अधियज्ञ मीच आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात त्याप्रमाणे ज्याचे असतेपण उगीच वरवर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दिशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग झाला तरच जे दिसते आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते त्या शरीराला अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो कसा? तर जो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो, जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी पाहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे, पण जो दुसरा वेगळा झाला कारण की ज्यास अहंकाररूपी झोप येऊन द्वैतभासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो व कष्टी होतो, ज्याला जीव या नावाने स्वभावतः बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला देहाहंकारादिकांना नाहीसे करतो तो शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. इतर अधिदैव अधिभूत तेही खरोखर मीच आहे, परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत उत्तम सोने किडाच्या मिलापाने असते तीपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे असे समजावेत. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैतभावाची हद्द संपते. मग ते एकमेकात मिळून तद्रूप झाले असे म्हणावे. तर ते पहिल्या प्रथम दोन होते का? केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते. नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढले, मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले का? तर नाही, ती मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसांच्या संगतीने फुटलेली वाटत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. अरे, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहोत असे 4थ्या अध्यायात तुला सांगितले, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला मी तो उघड करून दाखवत आहे. प्रथम वैराग्यरूपी काष्टांच्या पूर्ण भरीने चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन नंतर वज्रासन हीच कोणी पृथ्वी ती शुद्ध करून शरीररूपी मांडवात आधारमुद्रारूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यानधारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्याच्या सहाय्याने ते यजन करतात. नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने दूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. नंतर केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहते. त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्व जाणणारा श्रीकृष्ण म्हणाला तेव्हा अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या हे लक्षात आले. हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. पहा, लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी माविनासा झाला. परंतु देवाने आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट त्याप्रमाणे मृदू व सरळ असे भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुना ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळते, नाहीसे होते. मरणाच्या वेळी जो केवळ माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो मत्स्वरूप पावतो, अशाविषयी संशय नाही. अर्जुना, ज्यास अधियज्ञ म्हणतात म्हणून आत्ताच सांगितले त्या मला जे पुरुष हयात असतानाच जाणून
मरणकाळीही जाणतात। ज्याप्रमाणे मठ किंवा घर हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी असतात। अशा या वरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली, म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही। याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर 5 भूतांच्या कपल्या पडल्या तरी त्यास समजत नाही। जिवंतपणी शरीर उभे असता सर्व व्यवहार करत असता ज्यास शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही, त्यास मग शरीर पडण्याचे संकट काय करणार। म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूपानुभवाच्या पोटातील निश्चयरूपी पाणी हलत नाही। ती त्यांची प्रतीती ऐक्यरसाची जणू काय ओतलेली असते, अथवा त्रिकाला बाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते। त्यांची प्रतीती ऐक्यता रूपी समुद्रात जणू काय धुतलेली असते, त्यामुळे ती मळत नाही। खोल पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो। नंतर दैववशात पाण्यात असतानाच जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय, अथवा सर्पाने कात टाकली अगर एखाद्याने उकळते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का, सांग बरे। त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे। तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल। म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात। एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो प्राणी होतो। ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य दीनपणे वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून आडात पडला, आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागते, त्याप्रमाणे मृत्यूच्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते, ज्या वस्तूकडे मन लागते ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकारे चुकत नाही। आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते। हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या स्मरणामुळे तिच्या ठिकाणी एकाग्र चित्त झालेला असल्यामुळे जातो। याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते, आणि मरणसमयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो असे आहे। म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर। म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर। मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मजप्रतच येशील। डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे, वरील सांगितलेले व्यवहार आत बाहेर मीच करून घाल, मग सर्व काळ मी सहजच आहे। अरे असे झाले, सर्व मदस्वरूप आहे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही। मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे। तू मनबुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील, हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे। अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा, मग ती स्थिती झाली नाही तर रागव। हे पार्था, अभ्यासामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो। याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल, असे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो। त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव। असे झाल्यावर मग शरीर राहो अथवा जाओ, अनेक गतीस पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले, मग देह आहे किंवा गेला याची आठवण कोणी ठेवायची। नदीच्या ओघाने गोगो करीत समुद्राच्या पाण्यास मिसळलेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाण्याकरता परत येते काय, नाही तर ते समुद्रच होऊन राहिले। त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा क्षीण सहजच राहिला, कारण ते चैतन्य एकरस व आनंद आहे। सर्वज्ञ, पुरातन, विश्वाचा नियंता, अणुपेक्षा सुद्धा लहान, सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय, ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे असा, सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा, अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष, त्याचे जो खालील प्रकारे सतत स्मरण करतो
ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्ममृत्यूरहित असून जे सर्वच असल्यामुळे सर्वपणाने पाहते, जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते, जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडचे आहे. पहा, विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लागत नाही, त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे, जो स्वरूप दिवस अज्ञानांना अंधाराप्रमाणे असतो, तोच स्वरूप दिवस ज्ञानांना कसा असतो हे या ओवीत सांगतात. जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनावसुद्धा नाही, जेथे अस्त होत नाही, म्हणजे जो मरणसमयी एकाग्र मनाने भक्तीने व योग बलाने युक्त होत असतो. 2 भुवयांमध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाचे सुख, कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्यम मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास जो प्राण निघतो, जेथे प्राणवायू मूर्धी आकाशात प्रवेश करतो, तेथे प्राणांचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने व योग बलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. अथवा घटाखाली झाकलेला दिवा किंवा काय झाला विजला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो देह ठेवतो तो पुरुष जे केवळ ब्रह्म आहे असे जे माझे खास स्वरूप आहे ते होऊन राहतो, जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात. इच्छेपासून परागमूत झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात, ते ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे, त्या ब्रह्मज्ञानाच्या बुद्धीने ज्यास अविनाशी असे म्हणतात. प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखर आकाशच होय, नाहीतर ते ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय. नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्ती ज्ञानच जेथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्मा स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयांचा विश्वत त्याग करून सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड प्रिय असते, ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ठिकाण ब्रह्मस्वरूप जे मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत, वेदासही जे अगम्य आहे ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहज कृपा केली तर महाराज आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी 3 लोकांचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुला ओळखत नाही काय, तुला थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होत असतो. परंतु जर सर्वेंद्रियाच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही,
त्याप्रमाणे मग स्वभावताच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणव रूप होतो. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गाने मूर्ध्वी आकाशापर्यंत आणावा. तेथे मूर्ध्वी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथेपर्यंत अकार उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धीन आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेत जसा शोभतो तसा तो प्राण मूर्धन आकाशात शोभतो, लयाला पावतो. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत असता व माझे स्मरण करत असता जो देहाचा त्याग करतो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला जातो. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण ब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करत असताना जो अशा स्थितीतच देहत्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करण्याची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना, कदाचित तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी स्मरण कशाने होणार, कारण इंद्रिय आपापली कामे करण्यास असमर्थ स्थितीत असल्यावर जगण्यात असलेले सुख नाहीसे झाल्यावर आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनास कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे. तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस, कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. पार्था, जो सतत अनन्य चित्त माझ्याखेरीज इतरत्र चित्त न ठेवणारा होत असतो, नित्य माझे स्मरण करतो, त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. जे विषयांना तिलांजली देऊन म्हणजे विषयांवर पाणी सोडून प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. त्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. त्यांना ज्या वेळेला देह सोडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. कोणी एखादा दिन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने जर मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्यांच्या संकटासमयी मी धावत नाही का. आणि भक्तांचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरता करावयाचा अशी आपत्ती येईल. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी हजर व्हावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहांतसमयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला असेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पाडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकाररूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तांना तरी देहात असताना विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करताना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे हेही घडत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राचेच ठिकाणी आहे. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त भासला तरी तो नुसता भास मात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे म्हणून
ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप झाडांचा बाग व अध्यात्मादी 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जे दीनता प्रसवणार आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरेसे भांडवल आहे, जे दुष्ट बुद्धीचे उत्पत्ती स्थान व वाईट क्रियांचे फळ आहे, जे मूर्तिमंत केवळ गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांचा बगीचा आहे व जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन उरलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाचे वसतिस्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाव आहे, जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित यंत्रच आहे, जे राक्षसांची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग असलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मरण आणणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारद्याचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, जे सर्व अनर्थाचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे. ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही. अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणाचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडतच नाहीत. सहज विचार करून पाहिले तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थामध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर ज्या गावच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. 14 इंद्र होऊन जातात. 1 सहस्र युगे 4 युगांच्या चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय, आणि 1 सहस्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय. असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो व पहा त्याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढा मोठा आहे त्या दिवसाने जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पाहतात, ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचे आहे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्या 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रीला जाणणारे म्हणावेत. ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे सर्व व्यक्त वस्तू अव्यक्तापासून उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला की त्याच अव्यक्तामध्ये सर्व नाश पावतात. भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होत असतो. रात्र सुरू झाली की लय पावतो आणि हे अर्जुना, दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीचा वेळ होतो आणि विश्व अव्यक्तात मायेत लीन होते. ती ही 1000 चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होत लागते. हे सांगावयास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवसामध्ये जगाची उत्पत्ती व संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की तो सृष्टीरूपी बीजाचे कोठार आहे, पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला टोक झाला. हे अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावाचा दिवस उजाडल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीचा वेळ प्राप्त झाला की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला
तेथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य असे म्हणतात. पण यावर सांगितलेल्या अव्यक्तापलीकडचा व्यक्त कल्पना निरपेक्ष असा दुसरा जो सनातन अव्यक्त पदार्थ आहे, तो सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसा होत नाही. तेथे त्या साम्यावस्थेत सम म्हणजे एकसारखे, एक विषम, एकाहून एक भिन्न हे काही दिसत नाही. म्हणून त्या साम्यावस्थेत भूते म्हणता येत नाही. ते कसे? तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. त्यावेळी त्यास साम्यावस्थेस स्वभावतः अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन नावे एकाच्या मुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव भिन्न नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटवल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो, अलंकार व लगड या दोहींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार, जग व निराकार माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे आकार व निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांना आधार चैतन्यच आहे. ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्य सिद्ध आहे. जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते चैतन्य नाहीसे होत नाही. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध पुसून टाकता येत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधारभूत असलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मरणाऱ्या जीवांच्या आकारात जे अमर आहे, ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात, त्यालाच परम अत्यंत श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या परत गेल्यावर प्राणी जन्ममृत्यूमध्ये परत येत नाहीत, ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. ज्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची स्तुती होते असे वाटत नाही, कारण ते मनबुद्धीला अगोचर आहे. म्हणून अर्जुना, आणि आकाराला आल्याने ज्याचे निराकारपण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्या ब्रह्माला अक्षर असे म्हणावे तसेच ज्या ब्रह्मास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसण्यात येत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा कोणताही व्यापार करत नाही व करीतही नाही, म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही, तर 10 ही इंद्रियांचे व्यापार सुरूच आहेत. मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते, त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविता चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकांना व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात, ज्यामध्ये ही सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, तो पर श्रेष्ठ पुरुष हे पार्था अनन्य एकनिष्ठ भक्तीने प्राप्त होणारा आहे. अर्जुना, याप्रमाणे आत्मा हा शरीरातच निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात हे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा एक पत्नी व्रताने पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी असतो, या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणाही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचे पांघरूण आहे. पहा, वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचे घर शोधित येतो,
जे काया वाचा मनाने परमात्मे वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेतच आहे ते त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची खरी समजूत आहे, त्या आस्तिकांचे अर्जुना जे परमात्मा स्वरूप नेहमी राहण्याचे ठिकाण आहे, जे परमात्मा स्वरूप गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे सुखाचे राज्य आहे, जे परमात्मा स्वरूप संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे पायपोट आहे आणि ज्या गावाला पोचण्याला भक्ती हीच सरळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश होतो. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देह बुद्ध्यादी संघात रूप संसार पोहोचला असता तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच असा होऊन राहतो. तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूपच होऊन राहते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघतच नाही, अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषाने मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही. परिसाने लोखंडाचे सोने केले, आता आणिक दुसरा पदार्थ कोठे आहे की जो त्याचा नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्मा स्वरूपात पावल्यावर पुन्हा जन्म नाही, असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे, ही अंतरंग गुह्य गोष्ट तुला दाखवली जात आहे. हे भरत श्रेष्ठा, कोणत्या काळी देहावसान झाले असताना योगी अनावृत्ती प्रत जातात, जन्म मरणापासून मुक्त होतात, व कोणत्या काळी देहावसान झाले असताना आवृत्तीप्रत पुनर्जन्मप्रत जातात, तो काळ सांगतो. त्याप्रमाणे आणखी एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगी लोक योग्य काळी देहत्याग करून जेथे मिळतात ते माझे निजधाम होय. अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काळी पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात. एरवी त्यांनी जर अयोग्य काळी देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात. त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरणे वेळेच्या स्वाधीन आहेत. आता प्रसंगानुसार त्याच काला संबंधाने विचार तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मरणाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. असा मरणकाळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही, आणखी मन मरत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समूह मरणसमयी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकवणे हे जर अग्नीचे सहाय्य असेल तरच घडेल. असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा असलेलीच आपली दृष्टी पाहू शकते काय? त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह आत बाहेर कपाने व्यापला जातो. त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते, मग तेथे बुद्धी असून काय करेल? म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना ज्ञानकला टिकत नाही. अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही, ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते. आणि वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्मा स्वरूपी मिळवायचे असते. परंतु देहाला ज्या कपाने व्यापले त्या कपाच्या चिखलात चेतना बुडून गेली. तेथे मागील गेलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूपस्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली. म्हणून मरणाच्या अगोदरच तो जन्मभर अभ्यास केला, तो मरण येण्यापूर्वी नाहीसा झाला. ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा, त्याप्रमाणे आता हे सगळे असू दे. सारांश असे समजा की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणाकाळी संपूर्ण बल असावे. आत अग्नी व ज्योतीचा प्रकाश व बाहेर दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने यांचे ठिकाणी या स्थितीत ज्यांचे देहावसान होते ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्मप्रत जातात. देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष, परंतु दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यापैकी एखादा महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. अर्जुना ऐक,
या कालाचे येतपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे. येथे अग्नी ही पहिली पायरी व ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे. दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी त्रयोदुप्ता सिद्धीच्या घराला येतात. हा उत्तम काळ आहे असे समज. याला अर्चिता मार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो. आता धूमयुक्त अग्नी, त्याप्रमाणे बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने यांचे ठिकाणी या स्थितीत ज्याचे होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. तरी मरणाच्या वेळी वात व कफ यामुळे अंतःकरणात अंधार गच्च बनून राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात. स्मरणशक्ती भ्रमात बुडते. मन वेडे होते व प्राण कोंडतो. अग्नीची उष्णता जाते, मग दूरच होतो. त्या धुराने चेतना शरीरात कोंडलेली राहते. ज्याप्रमाणे पाण्याने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट छायेत यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नसतो आणि स्वच्छ उजेडही नसतो, असा झुंजूमुंजू उजेड असतो. याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो. अशी जीवितात स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत असते. याप्रमाणे मन, बुद्धी व इंद्रिय यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची कोंदणी होते. तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळी दुसऱ्या प्राप्तीची योग गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे. म्हणून तर मरणकाळी अशी अवस्था होते. अशी ही देहाची आतस्थिती होऊन बाहेर वद्य 15 शिवाय रात्र आणि दक्षिणायती 6 महिनेही येतात. ही वारंवार पेऱ्यात आणणारी ठिकाणे ज्याच्या मरणाच्या वेळेला एकत्र जुळून येतात तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते व नंतर तेथून तो माघारा फिरून पुन्हा मृत्यूलोकात जन्मास येतो. अर्जुना, अकाळ म्हणून जो म्हटला जातो तो हाच असे समज आणि हाच पुनर्जन्म रूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे. दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. जगाचे प्रकाश रूप व अंधकार रूप असे हे 2 मार्ग नित्य आहेत. एकाने मनुष्य अनावृत्तीप्रत जातो पण दुसऱ्याने आवृत्तीप्रत परत येतो. हे अर्जुना, अशा या अनादी कालापासून चालत असलेल्या 2 वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आड मार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत. कारण की आपल्या हिताकरिताच योग्य अयोग्य मार्ग पाहावे, खरे खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजावे. असे पहा की चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून तीमध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी घालील काय. विष अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल काय. त्याचप्रमाणे जो सरळ मार्गाने जातो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून खरे व खोटे याची पक्की परीक्षा करावी व अशी परीक्षा केली जात असताना कधीही अनुचित होणार नाही, अकाली देह पडणार नाही. तसे केले नाही तर खऱ्या खोट्याची पारख केली नाही तर मरणाकाळी व भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ होईल. अर्चिदार्दी मार्ग चुकला व अकस्मात जर धूम्र मार्गात पडले तर संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एकवार दूर होतील. म्हणून हे दोन्ही मार्ग नीट रीतीने पाहिले तर एका मार्गाने ब्रह्मत्वात जाता येते आणि एकाने पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्यास येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल. हे पार्था, हे 2 मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगमुक्त हो. मरणकाळी अर्चिदा मार्ग वाट्याला येतो की धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे. असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे. कारण प्रारब्धवशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक ते कळत नाही. म्हणून हे नको. आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे, मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय. ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसेच पाणीच असते. लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही किंवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले, आता त्या तत्ववेत्याच्या ठिकाणी शरीराचे आड नावही उरले नाही. तर बाबा अर्जुना, असा विचार कर की कोणत्या काळे करून काय नाश पावणार आहे.
जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग अर्चिरादी अथवा धूम्रमार्ग हे कशाला शोधावे आणि कोणी कोठून कोठे जावयाचे? आणि अरे अर्जुना, घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले की महाआकाशाला ते नेमके मिळते, नाहीतर ते महाआकाशाला मिळावयाचे चुकेल काय? आम्ही म्हणतो असे पहा की घटाचा आकारच नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाचा आधीही आकाशाच्या ठिकाणीच आहे. अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही. अर्जुना, म्हणून तू योग संपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप साम्यता होईल. मग वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जाओ, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितीकाली स्वर्ग व संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो, कारण की तो स्वर्गच संसारातील भोगांना विचाराने वजन करून वाहत पाहतो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्ये प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून त्यास तो तुच्छ म्हणून टाकतो. वेदाध्ययनामध्ये, यज्ञामध्ये, तपश्चर्यामध्ये अथवा दानामध्ये जे पुण्यकारक फल सांगितले आहे त्या सर्व फलांहून अधिक फल हे जीव व ब्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान आहे. हे जाणून योगी त्यास वरील वेदाध्ययनाधिकांच्या योगाने प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फले त्यास मागे टाकून जातो व अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो. जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञ रूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले, तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्यशुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. जे स्वर्ग सुख नित्यानंदाचे मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता कमी दिसत नाही. पहा की ज्या सुखाच्या प्राप्तीकरता वेदज्ञानी साधने आहेत, जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही, भोगणाऱ्याची इच्छा पुरवते, आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे, अशा तऱ्हेचे दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा आधार आहे व जे 100 यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीत, त्या स्वर्गसुखाला योगीश्वर आपल्या लोकोत्तर विचारदृष्टीरूपी हातावर लीलेनेच वजन करून त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात. ते त्यास हलके वाटते. अर्जुना, मग ते योगीश्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या पाटावर बसतात. याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे जे एक भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर्य आहे, जो परमात्मा सर्व काळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाचा जिव्हाळा आहे, जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुलाचा कुलदीपक आहे. महाराज, तो श्रीकृष्ण अर्जुनास असे बोलला. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय धृतराष्ट्र राजाला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. तर मंडळी, पुढील 9व्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद.